नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ऍड अ क्वेश्चन टॅग हा टॉपिक संपवलेला आहे। त्या टॉपिक मधील सर्व प्रकारचे एक्झाम्पल्स आपण पाहिले आहोत। वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्पल्सना क्वेश्चन टॅग कसे जोडावे ते आपण काल पाहिलो। आता या सगळ्या पद्धतींच्या आधारित काही एक्झाम्पल देतोय। जे काही आपण मेथड्स पाहिले, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स पाहिलो आपण। या सर्व पद्धतीवर काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवून देतो, काही एक्झाम्पल्स सोडवायला देतो। त्यानंतर आपण व्याकरणातील नवीन टॉपिक चालू करायचा आहे। बाळांनो, काही एक्झाम्पल्स या ठिकाणी लिहिलेलो आहे, फक्त लक्ष द्या। इट इजंट रेनिंग नाउ या वाक्याचा अर्थ नकारार्थी होतो। हे वाक्य नकारार्थी आहे। इज प्लस नॉट आहे। इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे। आपला नियम काय, जर दिलेले वाक्य नकारार्थी असेल तर होकारार्थी टॅग जोडावे, जर दिलेले वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी टॅग जोडावे। प्रथम दिलेले वाक्य आहे तसं लिहून घ्या। इट इजंट रेनिंग नाउ, त्यानंतर स्वल्पविराम द्या। इट इजंट रेनिंग नाउ, स्वल्पविराम। इजंट मधील फक्त इज द्यायचं, इज, त्यानंतर इट आणि प्रश्नचिन्ह, इज इट प्रश्नचिन्ह। इट इजंट रेनिंग नाउ, स्वल्पविराम, इज इट, अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग जोडू शकतो। आय गेव ही माय तिकीट, आय गेव ही माय तिकीट। प्रथम बाबू या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, वाक्य भूतकाळी आहे म्हणून डीड हा सहाय्यकारी क्रियापद वापरायचा। वाक्य होकारार्थी असल्यामुळे त्या डीड मध्ये नॉट मिक्स करायचं। आय गेव हिम माय तिकीट, स्वल्पविराम, डिडंट आय, प्रश्नचिन्ह, डिडंट आय, प्रश्नचिन्ह। आय गेव हिम माय तिकीट, डिडंट आणि आय सर्वनाम आहे तसंच घ्यायचं आहे। इट साउंड्स गुड यामध्ये सुद्धा बाळांनो सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, मात्र क्रियापदास यस प्रत्यय लागलाय। वाक्य वर्तमान काय आहे, क्रियापदास यस प्रत्यय लागलाय, म्हणून या वाक्यामध्ये डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे। वाक्य होकारार्थी आहे त्यामुळे नॉट मिक्स करायचं आहे। इट साउंड्स गुड, स्वल्पविराम, डझंट इट, डझंट इट आणि प्रश्नचिन्ह। इट साउंड्स गुड, स्वल्पविराम, डझंट इट आणि प्रश्नचिन्ह। डोंट डिसओबे युअर एल्डर्स, हे वाक्य आज्ञार्थी आहे आणि नकारार्थी। मी तुम्हाला काल सांगितले, मग आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असो वा नकारार्थी, फक्त विल यू हा क्वेश्चन टॅग जोडायचा। विल यू वाक्य आहे कसं लिहितोय, डोंट डिसओबे युअर एल्डर्स, स्वल्पविराम, विल यू आणि क्वेश्चन विल यू हे फक्त लक्षात ठेवायचं। डोंट डिसओबे युअर एल्डर्स, विल यू। लेट्स प्लांट ट्रीज, प्रथम दिलेले वाक्य आहे तसे घ्यावे। लेट्स प्लांट ट्रीज, त्यानंतर स्वल्पविराम द्यावा, स्वल्पविराम आणि शॅल वी। काल मी तुम्हाला सांगितले, लेट्स पासून वाक्य सुरू झालं असेल तर अशा वाक्याच्या शेवटी शॅल बीस द्यायचं। लेट्स प्लांट ट्रीज, शॅल बी क्वेश्चन मार्क। जर दिलेले वाक्य लेट्स पासून सुरू झालं असेल तर अशा वाक्याच्या शेवटी शॅल बी हाच क्वेश्चन टॅग जोडायचा आहे। बाळांनो, हे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स मी सोडून दाखवलेलो आहे। एवढे एक्झाम्पल्स लिहून घ्या, काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडवायला देतोय। ठीक आहे, पटपट लिहून घ्या एक्झाम्पल्स, सगळे एक्झाम्पल्स लिहून घ्या। काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी सोडवायला देतोय।
ठीक आहे, आम्ही काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडवायला देतोय, ते एक्झाम्पल्स लिहून घ्या आणि एक्झाम्पल्स हे घरी सोडवायचे आहेत. पटपट एक्झाम्पल्स लिहून घ्या. बाबू एवढे 9 एक्झाम्पल्स लिहून घ्या, तुम्ही सोडवायचे आहे. त्यानंतर नवीन टॉपिक चालू करतोय. एक्झाम्पल्स लिहून घ्या पटपट.
पटपट लिहून घ्या. एवढे एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायचे आहेत बाळांनो. लिहून घेतला असाल तर इकडे लक्ष द्या. बाळांनो, क्वेश्चन टॅग हा टॉपिक झालेला आहे. काही एक्झाम्पल्स सोडून काही दिलेले आहेत आणि हे एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायचे आहेत. बाळांनो, आता पुढील टॉपिक हा सुद्धा अगदी अत्यंत सोपा आणि महत्वाचा आहे. एखादा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच विचारतात की WH क्वेश्चन तयार करून दिलेल्या वाक्यापासून प्रश्न कसा तयार करायचा हे आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. त्यामुळे मी दुसरा टॉपिक चालू करतोय. फक्त धड्याचे नाव लिहा. WH प्रश्न बनवणे. वाढून फक्त टायटल घ्या. एक मी ते सूत्र लिहून देतोय, ते सूत्र लिहून घेऊ नका. काही लिहून द्यायचं नाही, फक्त बघायचं आहे.
बाळांनो इकडे लक्ष द्या. WH प्रश्न बनवणे म्हणजे काय करणे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बाळांनो WH शब्द तुम्हाला माहित आहे. व्हॉट, वेअर, वेन, विच, whom, whose, why, how many, how much, how far, how old हे सगळे WH शब्द आहेत. बाळांनो आता मी एक फळ्यावरती सूत्र लिहिलोय, त्या सूत्रामध्ये दिलेलं वाक्य बसवला तर तुमचं ते प्रश्न तयार होतं. प्रथम WH शब्द, मग त्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद, मग कर्ता, मग मुख्य क्रियापद, मग इतर भाग आणि प्रश्नचिन्ह. जर दिलेले वाक्य या सूत्रामध्ये ठेवला तर ते त्याचं WH प्रश्न तयार होईल. 3 वाक्य दिलोय, या तिन्ही वाक्यामध्ये काही शब्द अधोरेखित आहेत, ते शब्द उत्तर यावे असा प्रश्न बनवायचा असतो. त्यामुळे त्या अधोरेखित केलेल्या भागामधील एकही शब्द आपल्या प्रश्नामध्ये घ्यायचा नाही आहे. मोहन हॅज कंप्लीटेड हिज प्रोजेक्ट. मोहन त्याचा प्रकल्प पूर्ण केलेला आहे. प्रश्न काय विचारले, फ्रेम WH that question to get underlined part as answer. अधोरेखित केलेला भाग उत्तर यावा असा WH प्रश्न बनवायचा. सर्वात प्रथम अधोरेखित केलेल्या भागास अनुसरून योग्य WH शब्द निवडायचा. योग्य WH शब्द निवडायचा. प्रथम मराठीमध्ये तुम्ही प्रश्न लिहून घेतला, प्रश्न बनवला तरी चालेल, त्याद्वारे तुम्हाला WH शब्द लगेच मिळेल. मोहन काय पूर्ण केलेला आहे असा आपण मराठीमध्ये प्रश्न तयार करू शकतो. मोहन काय पूर्ण केलेला आहे त्याचा प्रकल्प, हा भाग आपल्याला उत्तर मिळेल. यावरून काय हा WH शब्द आपल्याला मिळाला. काय, व्हॉट. मग व्हॉट हा WH शब्द लिहा या ठिकाणी. व्हॉट प्रथम WH शब्द निवडायचा, त्या अधोरेखित केलेल्या भागास अनुसरून WH शब्द निवडायचा. व्हॉट. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आहे का या वाक्यात, आहे. व्हॉट हॅज सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. त्यानंतर दिलेल्या वाक्यामधील कर्ता घ्या, मोहन. व्हॉट हॅज मोहन. व्हॉट हॅज मोहन. त्यानंतर मुख्य क्रियापद कंप्लीटेड. इतर भाग नाही आहे, काय इतर भाग नसल्यामुळे काही घेऊ नका. मात्र न विसरता प्रश्नचिन्ह द्यायचा आहे. न विसरता प्रश्नचिन्ह द्यायचा आहे. तो भाग अत्यंत महत्वाचा आहे. जर प्रश्नचिन्ह नाही दिला तर तुमचं उत्तर चुकलं, काहीही मार्क मिळत नाही. व्हॉट हॅज मोहन कंप्लीटेड. मोहन काय पूर्ण केला की त्याचा प्रकल्प, अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळतो. बघा परत सांगतोय, अधोरेखित केलेल्या भागास अनुसरून योग्य WH शब्द निवडा. व्हॉट निवडलं. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हॅज. त्यानंतर दिलेल्या वाक्याचा कर्ता मोहन. त्यानंतर मुख्य क्रियापद कंप्लीटेड आणि प्रश्नचिन्ह. इतर भाग नाही आहे, राहून दे. व्हॉट हॅज मोहन कंप्लीटेड प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे आपण प्रश्न बनवू शकतो. पुढील वाक्य बघा अशाच प्रकारे आहे. चिल्ड्रन आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. मुले मैदानावरती खेळत आहेत. ऑन द ग्राउंड मैदानावरती हे उत्तर येण्यासाठी कोणता WH शब्द निवडणार. मुले कोठे खेळत आहेत. पहिला सर्वात प्रथम मराठीमध्ये वाक्य प्रश्न बनवून घ्या. मुले कोठे खेळत आहेत मैदानावरती. कोठे हा WH शब्द मिळाला. कोठेसाठी वेअर हा शब्द येतो. वेअर. वेअर WH शब्द निवडला. वेअर तो सुरुवातीला घ्या. या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे की नाही, आहे. आर सहाय्यकारी क्रियापद घ्या. कर्ता चिल्ड्रन. कर्ता घ्यायचा वेअर आर चिल्ड्रन. आणि त्यानंतर दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापद कोणतं, प्लेइंग. आणि प्रश्नचिन्ह. यामध्ये सुद्धा इतर भाग नाही आहेत. वेअर आर चिल्ड्रन प्लेइंग ऑन द ग्राउंड. मुले कोठे खेळत आहेत मैदानावरती. ऑन द ग्राउंड हे उत्तर मिळतं. अशा प्रकारे आपण WH प्रश्न बनवला. पुढील बघा, सम बॉयज हॅड कम ऑन शार्प 10 o'clock.
शाळेत 10 o'clock काही मुले बरोबर 10 वाजता आलेले होते. बरोबर 10 वाजता. बरोबर 10 वाजता हे उत्तर येण्यासाठी प्रथम मराठीमध्ये एक प्रश्न तयार करा. मुले केव्हा आले होते? मुले केव्हा आले होते? केव्हा. मग केव्हा साठी डब्ल्यू शब्द कोणता? वेळ. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हॅड. वेन हॅड. त्यानंतर करता सम व्हॉइस. वेन हॅड सम व्हॉइस कम. प्रश्नचिन्ह. वेन हॅड सम व्हॉइस कम. काही मुले केव्हा आले होते? ऑन शार्प 10 o'clock. बरोबर 10 वाजता हे उत्तर मिळतं. अशा प्रकारे बाळांनो दिलेल्या वाक्यामधील अधोरेखित भाग उत्तर यावा असा प्रश्न बनवायचा असतो. ही पहिली पद्धत झाली. दुसऱ्या पद्धतीमध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल तर कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरून प्रश्न बनवावे तो भाग शिकवणार आहे. यासाठी नियम घेऊन घ्या. यासाठी नियम घ्या. पहिला नियम. नियम असं म्हणा. पहिला नियम. पहिला नियम. या भागामध्ये स्वल्पविराम. या भागामध्ये स्वल्पविराम. दिलेल्या वाक्यामधील अधोरेखित भाग. दिलेल्या वाक्यामधील अधोरेखित भाग उत्तर यावा. दिलेल्या वाक्यामधील अधोरेखित भाग उत्तर यावा असा प्रश्न बनवायचा असतो. दिलेल्या वाक्यामधील अधोरेखित भाग उत्तर यावा असा प्रश्न बनवायचा असतो. असा प्रश्न बनवायचा असतो. पूर्णविराम. एक ओळ सोडा. पुढील नियम. एक ओळ सोडा. पुढील नियम. पुढचा नियम. सर्वात प्रथम स्वल्पविराम. दिलेल्या वाक्यामधील अधोरेखित भागास अनुसरून. सर्वात प्रथम स्वल्पविराम. दिलेल्या वाक्यामधील अधोरेखित भागास अनुसरून योग्य WH शब्द निवडा. अधोरेखित भागास अनुसरून योग्य WH शब्द. WH सिंगल अवतरणाचे नाम द्या. योग्य WH शब्द निवडा. योग्य WH शब्द निवडा. पूर्णविराम. योग्य WH शब्द निवडा. पूर्णविराम. पुढील नियम. तो निवडलेला WH शब्द. WH सिंगल अवतरणाची नामे ठेवा. तो निवडलेला WH शब्द आपण बनवत असलेल्या प्रश्नाच्या सुरुवातीस लिहावे. 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 पूर्णविराम. पुढचा नियम. त्यानंतर स्वल्पविराम. दिलेल्या वाक्यामधील सहाय्यकारी क्रियापद लिहावे. त्यानंतर स्वल्पविराम. दिलेल्या वाक्यामधील सहाय्यकारी क्रियापद लिहावे. 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 पूर्णविराम. पुढचा नियम. त्यानंतर कर्ता व मुख्य क्रियापद लिहावे. 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 पूर्णविराम. पुढचा नियम. दिलेल्या वाक्यामधील इतर भाग लिहून
दिलेल्या वाक्यामधील इतर भाग लिहून न विसरता दिलेल्या वाक्यामधील इतर भाग लिहून न विसरता प्रश्नचिन्ह द्यावे. दिलेल्या वाक्यामधील इतर भाग लिहून न विसरता प्रश्नचिन्ह द्यावे. न विसरता प्रश्नचिन्ह द्यावे. न विसरता हे ध्यास बाळांनो, न विसरता प्रश्नचिन्ह द्यावे. पूर्णविराम. बाळांनो, आता या नियमांच्या खाली रेड पेनने हे सूत्र घ्यायचं आहे. डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद प्लस कर्ता प्लस मुख्य क्रियापद प्लस इतर भाग प्लस प्रश्नचिन्ह. जे नियम मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलोय ती सूत्राच्या स्वरूपात या ठिकाणी लिहिलोय. लाल पेनने ते सूत्र लिहा आणि या सूत्रानंतर हे तिन्ही एक्झाम्पल्स आहे तशी लिहून द्या. तिन्ही एक्झाम्पल्स आहे तसे लिहून द्या. पटपट घ्या. पटपट लिहूया. एक्झाम्पल्स, अजून काही एक्झाम्पल्स पाहूया. ठीक आहे बाळांनो, आता याच्या पुढील काही वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स घेतोय. त्यानंतर हा टॉपिक संपेल. आपण मग धड्यामधील काही एक्झाम्पल्स पाहायचा आहे. फक्त आता काही वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसतात, म्हणजे साधा वर्तमान काळ आणि साध्या भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद द्यायचं नाही. मग अशा वाक्यामध्ये कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरावे आपण काल क्वेश्चन टॅग मध्ये पाहिले बाळांनो. तोच नियम या ठिकाणी वापरायचा आहे. तोच नियम या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. काही एग्जाम्पल्स लिहितोय.
बाळांनो मी एकाच प्रकारचं एक्झाम्पल लिहिलं, फक्त कर्ते बदललं जेणेकरून तुम्हाला समजावं. बाळांनो या तिन्ही वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिले नाहीत. गर्ल्स वॉच द प्रोग्राम ऑन टीव्ही, राज वॉचेस द प्रोग्राम ऑन टीव्ही अँड वी ऑन टीव्ही. बाळांनो आपण क्वेश्चन टॅग मध्ये पाहिलोय, जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदे नसतील तर डू ची रूपे डू, डज, डीड यापैकी योग्य एक सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरायचा. आता डू, डज, डीड पैकी कोणत्या वाक्यासाठी वापरायचं आहे? जर दिलेलं वाक्य वर्तमान काळात असेल आणि क्रियापदास यस किंवा यस प्रत्यय लागलं नसेल तर डू. जर दिलेलं वाक्य वर्तमान काळात असेल, क्रियापदास यस किंवा यस प्रत्यय लागला असेल तर डज, आणि जर दिलेले वाक्य भूतकाळात असेल तर अशा वाक्यासाठी डीड. अशा प्रकारे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. पहिलं वाक्य बघा, गर्ल्स वॉच द प्रोग्राम ऑन टीव्ही. प्रोग्राम ऑन टीव्ही, मुली टीव्हीवर कार्यक्रम पाहतात. आता मराठीत एक प्रश्न बनवा, मुली टीव्हीवर काय पाहतात? काय हा डब्ल्यू शब्द आपण निवडला तो आपण बनवत असलेल्या प्रश्नाच्या सुरुवातीस घ्या. व्हॉट. त्यानंतर या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद दिलेलं वाक्य वर्तमान काळात आहे, क्रियापदास यस किंवा यस प्रत्यय नाही आहे त्यामुळे डू. व्हॉट डू. त्यानंतर करता गर्ल्स. व्हॉट डू गर्ल्स मुख्य क्रियापद वॉच ऑन टीव्ही. प्रश्नचिन्ह. व्हॉट डू गर्ल्स वॉच ऑन टीव्ही. व्हॉट डू गर्ल्स वॉच ऑन टीव्ही. मुली टीव्हीवर काय पाहतात? द प्रोग्राम. डू का वापरलं? वाक्य वर्तमान काळ आहे म्हणून. आता अशाच प्रकारचं वाक्य फक्त मी करता बदललो, गर्ल्स ऐवजी राज ठेवलो, त्यामुळं करता तृतीय पुरुष एकवचनी झाला, यामुळे क्रियापदास यस प्रत्यय आलेला आहे. राज वॉचेस द प्रोग्राम ऑन टीव्ही. टीव्हीवर राज प्रोग्राम पाहतो. टीव्हीवर हे उत्तर यायला पाहिजे, राज कार्यक्रम कोठे पाहतो? हा आपण मराठीमध्ये प्रश्न सुरुवातीस तयार केला. कोठे यासाठी व्हेअर हा शब्द घ्या. व्हेअर. त्यानंतर योग्य सहाय्यकारी क्रियापद डज. व्हेअर डज. त्यानंतर करता राज. व्हेअर डज राज. त्यानंतर मुख्य क्रियापद वॉच आणि द प्रोग्राम. हे आहे तसंच. हे आहे तसंच. Where does Raj watch the program? Where does Raj watch the program? प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे आपण प्रश्न निर्माण करतो, प्रश्न तयार करतो. डज का आलं तर या क्रियापदास ईएस प्रत्यय आलेला आहे, त्यामुळे जेव्हा डज घेतात तेव्हा मुख्य क्रियापदास प्रत्यय लावायचं नाही. Where does Raj watch the program? We watch the program on TV. वाक्य भूतकाळात आहे, भूतकाळात असेल तर डीड वापरायचं सांगितलं. आता प्रोग्राम हे उत्तर येण्यासाठी व्हॉट हा प्रश्न घ्या. व्हॉट. त्यानंतर डीड. व्हॉट डीड. त्यानंतर वी. व्हॉट डीड वी. वॉच वॉच मुख्य क्रियापद व्हॉट डीड वी वॉच ऑन टीव्ही. ऑन टीव्ही आणि प्रश्नचिन्ह. व्हॉट डीड वी वॉच ऑन टीव्ही. टीव्हीवर आम्ही काय पाहिलो? प्रोग्राम. अशा प्रकारे वाक्याच्या काळानुसार डू डज डीड यापैकी योग्य एकच सहाय्यकारी क्रियापद लिहायचं आहे. आता नियम घ्या. वाक्यांचे नियम घ्या. अगोदरच्या एक्झाम्पल्स नंतरच. जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल, जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल, सहाय्यकारी क्रियापद नसेल तर अशा वाक्यांच्या साठी सहाय्यकारी क्रियापद
म्हणून डू ची रूपे, सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू ची रूपे कंसात डू स्वल्पविराम डज स्वल्पविराम डीड कंस पूर्ण. डू ची रूपे डू डज डीड कंस पूर्ण यापैकी योग्य एक ते घ्यावे. यापैकी योग्य एक ते घ्यावे. यापैकी योग्य एक ते घ्यावे पूर्णविराम. पुढचा नियम, जर दिलेले वाक्य वर्तमान काळात असेल, जर दिलेले वाक्य वर्तमान काळात असेल व क्रियापदास कोणतेही प्रत्यय लागले नसेल, व क्रियापदास कोणतेही प्रत्यय लागले नसेल तर डू डू सिंगल अवतरण चिन्हामध्ये कोणतेही प्रत्यय लागले नसेल तर डू, व यस किंवा ईएस प्रत्यय लागले असेल, व यस किंवा ईएस सिंगल अवतरण चिन्हामध्ये ठेवा. यस किंवा ईएस प्रत्यय लागले असेल तर डज, यस किंवा ईएस प्रत्यय लागले असेल तर डज सिंगल अवतरण चिन्हामध्ये डज लिहावे. डज लिहावे. डज घ्यावे म्हणा, डज घ्यावे पूर्णविराम. त्याच नियमामध्ये या, त्याच नियमामध्ये जर दिलेले वाक्य भूतकाळामध्ये असेल, जर दिलेले वाक्य भूतकाळामध्ये असेल, जर दिलेले वाक्य भूतकाळामध्ये असेल तर अशा वाक्यासाठी डी सिंगल अवतरण चिन्हामध्ये डी हे सहाय्यकारी क्रियापद लिहावे. डी सिंगल अवतरण चिन्हामध्ये डी हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. डी हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे पूर्णविराम. डू ची रूपे त्याच नियमात घ्या. डू ची रूपे लिहिल्यानंतर डू सिंगल अवतरण चिन्हामध्ये डू ची रूपे लिहिल्यानंतर, डू ची रूपे लिहिल्यानंतर क्रियापदाचे मुख्य रूप लिहावे. क्रियापदाचे मुख्य रूप लिहावे. क्रियापदाचे मुख्य रूप लिहावे. क्रियापदाचे मुख्य रूप लिहावे पूर्णविराम. या नियमांच्या खाली तिन्ही एक्झाम्पल्स द्या. एकाच प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला समजावे म्हणून मी दिलं. डूचा वापर कसा करायचा, डजचा वापर कसा करायचा आणि डीडचा वापर कसा करायचा हे सांगितलेलं आहे. या नियमांचे तिन्ही एक्झाम्पल्स घेऊन घ्या. तीन एक्झाम्पल्स घ्या.
बाळ तुम्ही एक्झाम्पल्स लिहून घेतला असाल। या ठिकाणी WH प्रश्न कसे बनवावे हा भाग येथे संपलेला आहे। दोन्ही पद्धती मी सांगितलो आहे। आता या विभागावर तुमच्या पुस्तकामधून काही एक्झाम्पल्स सुद्धा मी सोडवून देतो आणि काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यास देतो। हा टॉपिक WH प्रश्न कसे बनवावे येथे संपलेला आहे। या दोन्ही विभागावर आधारित काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला उद्या सोडून देतो। या ठिकाणी आपण थांबूया।